कॅमेरामॅनला सलामी देणारा हा आला अजून एक वैभव हलके याच्या बॅटमधनं षटकार. या ठिकाणी मोंडूल गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व रमेश पोषा जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती या. इथे एज लागली आणि विकेटचं पतन, त्यानंतरचा जल्लोष आपण पाहतोय. नक्कीच ठाऊक आहे किती मोठी विकेट आली आहे. त्यानंतरचा हा जल्लोष KVPC कांदली संघाचा बिग विकेट. मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय दोन बॅक टू बॅक षटकार आल्यानंतर इथून आपण म्हणू शकताय कमबॅक करून दिलं गोलंदाजाने. बिग विकेट, मोठी विकेट. त्यानंतरचा जल्लोष देखील आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतरचा आता नवीन फलंदाज आलेत महेश देखील त्याच ताकदीचा फलंदाज आहे. इथून आपण म्हणू शकता की अमर स्पोर्ट्स कासने संघाकडे खूप मोठा बॅटिंग लाईनअप देखील आहे. ते आपण सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहू शकता. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचं काम देखील आपण पाहिलं असेल ना तर खूप सारं चांगलं राहिलं आहे. मात्र आपण म्हटलं जातं ना जे की तुमचं जरीही प्रयत्न 100% असतील तरी नशिबाची साथ तुम्हाला थोडीफार का होईना पाहिजे असते. मात्र नशिबाची साथ लाभत नाही आहे म्हणून थोडेसे कुठेतरी आपण पाहिलं तर ते स्ट्रगल आहे. चषक नाही आहे. यावेळेस अल्टीपल्टी इम्प्रोवायझिंग शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये दांडी गुल केली. नवीन आलेला फलंदाज देखील डगआउटच्या आसऱ्याला परतत असताना महेश बॅक टू द डगआउट. चला KVPC कांदली आपणास विनंती असेल की आपण एकत्रित लगेच येऊ नका कारण 15 मिनिटाचा कालावधी आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करणं अनिवार्य राहील. अन्यथा तुम्ही 3 षटक 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करू शकले नाही तर ज्यावेळेस चौथ्या षटकाला सुरुवात होईल ना त्यावेळेस एक क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये पाहायला मिळेल. इथे आता प्रश्न उभा राहिलाय की या फटक्याची आवश्यकता होती का. अगदी पाहू शकता आवश्यकता नव्हती या फटक्याची. स्विच हिट जर सरळ बॅटने खेळले असते ना तर या चेंडूवर नक्कीच आपण म्हणू शकतो. कारण आपण पाहिलं तर चेंडू तेवढा असा चांगलाही नव्हता आणि तेवढा खराब देखील नव्हता. मात्र पॉवर प्लेचं षटक आहे त्या चेंडूवर पुरेपूर धावा मिळू शकल्या असत्या जरूर. पण इथे इम्प्रोव्हायझिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि त्या नादामध्ये आपण पाहिला दुसरा विकेट आला. इथून आता आपण पाहू शकता विकेट हॅट्रिक कंप्लीट केली जाईल का ही देखील आपण पाहणार आहोत. कारण बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 विकेट आलेत. नवीन फलंदाज देखील आलेत योगेशकडे देखील ती क्षमता आहे. मात्र गोलंदाज देखील तेवढाच ताकदीचा आपल्याला पाहायला मिळतोय. चाणक्य रीतीचा गोलंदाज हा चेंडू पाहतोय. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला होता जणू काय एज लागलेला असावी जरूर. त्याच अनुषंगाने इथे गोलंदाज पाहू शकता किती प्रमाणात ओरडले आणि जेल सुटली. नक्कीच बॅटचं कनेक्शन होतं त्या चेंडूवर. जेल सुटली. इथून जर जेल स्वीकारू शकले असते तर विकेट हॅट्रिक देखील कंप्लीट पाहायला मिळाली असती. मयूर नक्कीच संदीप सरांनी उल्लेख केला होता गतिका सौदागर आणि त्या प्रकारची गोलंदाजी देखील पाहायला मिळते. 2 षटकार आल्यानंतर कमबॅक जरूर केलं त्यांनी 2 विकेट आणि त्यानंतर ती सिंगल. आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय गौरव आहेत. पहिला चेंडू फेस करतील गौरव. हलक्या हाताने चिप केलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. अजून एक विकेट सलामीची जोडी आता मात्र मैदानाच्या बाहेर परतताना आपल्याला पाहायला मिळतंय. तब्बल 2 षटकार खाल्ल्यानंतर देखील आपण पाहिलं असेल ना या षटकामध्ये महत्वपूर्ण 3 विकेट आल्यात. इथून कौतुक देखील करावं लागेल गोलंदाज मयूर याचं. अजून एक विकेटचं पतन. गौरव बॅक टू द डगआउट.
चौकार आलाय. त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज. हा शॉर्ट पिच चेंडू होता, खिसून मारण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन नव्हतं, मिस टाइम शॉट देखील. त्याच्यानंतर यष्टीरक्षक सरसावलेत. इथे देखील एकच धाव असेल. शॉर्ट पिच चेंडू जरूर होता, मात्र आपण पाहू शकता की त्या ठिकाणी स्लोपर पण हाताळला होता. त्यानंतर आपण पाहतो मिस टाइम शॉट. चला तर नेक्स्ट मॅच जय हनुमान दिनकर पाडा विपक्ष हियांश 11 मोहंडोल संघाचे कर्णधार आपण सज्ज राहायचंय. टॉस बॉक्स मध्ये फर्स्ट इनिंग ब्रेक मध्ये अर्थातच 4 षटकांनंतर आपण नाणेफेकी देखील करणार आहोत. चला तर पुढील चेंडू कल्पेश आहेत यावेळेस डिस्टॅन्स चेंडू, नंतर धाव पाहायला मिळते. कल्पेश अगदी आपण पाहतोय या हंगामामध्ये खूप सारा स्ट्रगल राहिलाय. भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असेल ना, त्याच्या बॅटमधनं धावा देखील येत नाही आहेत. त्याच अनुषंगाने ते मिडल ऑर्डरला आले. यावेळेस अगदी आपण पाहिला तर ऑफ साइड वर चेंडू टिवला होता, लोवर फुलटॉस होता, त्यावर फटका अप्रतिम एक्झिक्यूट केलाय, परफेक्ट गॅप शोधून काढला आणि हा आलाय 4 धावांसाठी कल्पेश याच्या बॅटमधनं. यावेळेस हा देखील अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. याआधी आपण पाहिलं ना ऑफस्टिकच्या बाहेर ठेवले जात होतं. हा चेंडू अगदी आपण पाहिला तर लाईन थोडीशी चेंज केली आणि हा देखील निर्धाव चेंडू आलाय. नक्कीच म्हटलं होतं थोडंसं स्ट्रगल राहिलंय कल्पेश. अगदी आपण पाहिलं असेल कालच्या दिवसामध्ये देखील खूप खराब क्रिकेट पाहायला मिळालं. आज देखील आता आपण पाहिलं चौकार आल्यानंतर 3 चेंडू आपण पाहिलं असेल तर निर्धाव केले. थोडं स्ट्रगल राहिलंय. मात्र मित्रांनो मी इथून एवढंच म्हणेन, स्ट्रगल जरी राहिलं तरी मेहनत करणं सोडू नका, कारण एक दिवस असा येणार की तुमच्या नावाचा देखील डंका वाजला जाईल. आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 25 रन्स. सहा धावांसाठी आलाय योगेश याच्या बॅटमधनं षटकार. या अंकावर जरूर आपण पाहतोय कल्पेश थोडंसं स्ट्रगल करतोय, मात्र योगेश दाखवून देतोय कल्पेश तुझं स्ट्रगल जरी राहिलं तरी तू ती मेहनत करत राहा, एका बाजूने आम्ही तुला साथ देत राहणार. तेच पाहायला मिळत आहे. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय स्लोपर 1 चेंडू होता, सरप्राईज जरूर झाले होते. एकच धाव असेल या चेंडूवर, थांबवलं या ठिकाणी योगेश आणि कल्पेश यांना. पण पाहतोय एकच धाव. इथून आपण पाहिलं ना हा चेंडू देखील अप्रतिम होता, शॉर्ट पिच चेंडू जरूर होता, मात्र पहिलं ना बोटो फिरवली होती. व्हेरिएशन असणं खूप गरजेचं आहे क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेलं तर, आणि त्याचं व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला कल्पेश आहे. कल्पेश आता कशा प्रकारे चेंडू खेळले जातील हे देखील आपण पाहणार आहोत. लोवर फुल टॉस होता, ऑफ साइडला आपण पाहतो, गेलून काढला, अराउंड द कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला.
चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. हा वर फुलटॉस होता, त्यावर हा अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. देखना प्रहार पाहायला मिळाला. नक्कीच कल्पेश सुद्धा जाणून आहे, थोडासा बॅट फेस चालू आहे म्हणून स्ट्राईक एंडला आपण पाहिलं असेल. योगेश याला आणलंय, आता स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. योगेश स्ट्राईक एंडला पाहतोय, तर योगेशच्या बॅटमधनं अजून किती धावा येतील हे देखील पाहणार आहोत. हा चेंडू पाहू शकता, स्लोवर वन चेंडू. मी आवर्जून म्हणतोय की ही पिच जर आपण म्हटलं ना तर या खेळपट्टीचा विचार कोणत्याही बाजूने आपण पिचचा निर्णय देऊ शकत नाही आहोत, कारण आपण पाहिलं असेल पहिल्या दिवसापासून बॉलिंग पिच देखील राहिली आणि बॅटिंग देखील तेवढी चांगल्या पद्धतीत होते सर. तेच आपण आता देखील पाहतोय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. या ठिकाणी अनंत पारधी दिनकर पडगावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्यांचं शुभागमन झाले, सुस्वागतम. आणि आमचे जाधव मामा मोंडलगावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पुढील चेंडू धावसंख्या आपण पाहतोय 33 या अंकावर आहे. काही प्रेम लवर जे प्रेम रोगी म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, त्यांच्यासाठी डे चालू आहेत. रोज डे असेल, हग डे असेल, टीडी डे आणि व्हॅलेंटाईन्स डे. मात्र आपल्या क्रिकेट लव्हरसाठी ना फक्त आणि फक्त दिवस रात्र क्रिकेट आणि क्रिकेट, त्यामध्ये बॅटिंग दे, बॉलिंग दे, ते जरी नाही जमलं तर फिल्डिंगला तरी घे. क्रिकेट लव्हरांसाठी हे होतं, नाही तेही नाही तर 12वा तरी घे. मात्र 12वा खेळाडूचं देखील इथून उल्लेख करेन. 12वा खेळाडूचं खूप सारं योगदान असतं. 12वा खेळाडू जरी मैदानाच्या आतमध्ये नसला तरी दुखापत कधी कुणाला झाली तर वेळेवर तिथे पाणी पोहोचवतायत आणि प्रत्येक यस थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण शुभागमन होत आहे. आमचे कॉमेंटेटर मित्र एक या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचं एक मोठं नाव कॉमेंटेटर क्षेत्रामध्ये नक्कीच वाकले सर यांचं शुभागमन झालं, सुस्वागतम. जरी वाडा तालुक्याला बिलॉंग करणारे असले तरी देखील टेनिस क्रिकेटच्या पटलावरचं एक मोठं नाव म्हणून जे चर्चेमध्ये आहे सध्या कल्याण ते वास्तव्यात असतंच, परंतु एक अगदी मोठं नाव आणि जे अनेक स्पर्धांमध्ये आपल्या आवाजाची जादू पेश करताना पाहायला मिळाले, त्यांचं शुभागमन झालं, वेलकम. नक्कीच आमच्या समवेत आज नवीन चेहरा या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. मी भरपूर स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज देखील ऐकलाय, मात्र योग आलाय की आज त्यांच्या समवेत समालोचन देखील करणार आहोत. नवीन गोलंदाज आपण पाहतोय वीरू पष्टे, समोर जाईल कल्पेश. फुलटॉस चेंडू, ट्रेडमार्क शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. हा जाईल सीमा पार, 6 धावांसाठी आलाय कल्पेश याच्या बॅट मधनं षटकार. अगदी आपण पाहिलं ना फुलटॉस चेंडू, जरी कोणत्याही फलंदाजाचा बॅट फेज असला तर कधीतरी असं होतं फुलटॉस चेंडूवर बाद होतात. मात्र हा फलंदाज कितीही बॅट फेस जरी असला ना हा चेंडू कधीच मिस होऊ शकत नाही आहे. भरपूर वेळा आपण पाहिलं असेल आणि या चेंडूवर आपण पाहू शकताय कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट आणि सरळ आपण पाहतो. सीमा पार, 6 धावांसाठी षटकार आलाय कल्पेश याच्या बॅट मधनं. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हर आणि त्या स्लॉग ओव्हरची सुरुवात अगदी आपण पाहतोय षटकाराने सुरुवात केली आहे. षटकाराने सुरुवात केली आहे. पुढील चेंडू शॉट पिच चेंडू होता, हुक केलाय. या आधी अगदी आपण पाहिलं तर लॉंग ऑनच्या डोक्यावर न आला, हा पाहतोय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावर. बॅक टू बॅक दुसरा कल्पेश याच्या बॅट मधनं षटकार. परंतु स्पर्धेमधील या क्षेत्रामध्ये डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये सर्वाधिक लांब पल्ल्याचा षटकार कल्पेशच्या बॅटमधनं आलाय. परंतु क्रिकेटमध्ये असंच असतं ना, तुमचा कधी दिवस असतो कधी नसतो. काल तुझा नव्हता, आज दिवस तुझा आहे. आज मिळालेल्या संधीला ती गोल्डन ऑपॉर्च्युनिटी तुला मिळाली, तिची संधी पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील राहायचा आहे, तोच प्रयत्न केला आहे मिस्टर कल्पेश शेळकेच्या बॅटमधनं. 2 बॉलमध्ये 2 षटकार. नक्की सर, जसं तुम्ही म्हटलंय कालचा दिवस तुझा नव्हता मात्र आज तुझा दिवस आहे. इथून मी एवढंच म्हटलं की प्रयत्न करत राहा. जरी बॅकफेज असला, तुम्ही कुठेतरी बॅकफुटला असाल तरी एक दिवस असा येतो की तुमची मेहनत आणि तुमची जिद्द चिकाडी तिथे तुम्ही सक्सेसफुल ठरत असता आणि तेच पाहायला मिळतं. बॅकफुटला असताना इथून चांगली फलंदाजी, अजून एक समोरच्या दिशेने उडवला. क्षेत्ररक्षक जरूर आहेत त्या ठिकाणी. लॉंग ऑनला एक धाव बोलून पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये नवीन आलेला फलंदाज उमेश धाव बाद होतोय.
दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाजीतून बाद झालेत. नक्कीच कल्पेशकडे स्ट्राईक ठेवायची होती, कारण आपण पाहिलं असेल कल्पेशच्या बॅटमधनं आतापर्यंत चांगल्या धावा आल्या. जरूर ते 3 चेंडू निर्धाव फेस केले होते, मात्र त्यानंतर आपण पाहिलं ना तर त्यांच्या बॅटमधनं तब्बल 17 धावा आल्यात. नवीन फलंदाज आलेत. कल्पेश यावेळेस ऑफ साइडला फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा त्या ठिकाणी आहे. एक धाव बोलून पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परफेक्ट थ्रो देखील आला होता, मात्र यष्टीरक्षक हाती घाई संकटात नाही म्हटलं जातं, त्या प्रकारचं समीकरण पाहायला मिळत आहे. फिकी तर अप्रतिम होती, अगदी आपण पाहू शकता परफेक्ट थ्रो होता, मात्र त्या ठिकाणी यष्टीरक्षक होते ना त्यांच्याकडनं चुकी घडली. आणि इथे जर परफेक्ट आपण यष्टीरक्षकांनी देखील चुकी केली नसती तर ही देखील विकेट मिळू शकली असती. मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांचं म्हणावं लागेल, कौतुक करावं लागेल. धावसंख्या आपण पाहतोय स्कोर बोर्डवर 48 धावा. अजूनही दोन्ही चेंडूंचा खेळ शेष असेल. स्लॉग ओव्हर म्हटलं होतं आणि त्यामध्ये धावा देखील खूप साऱ्या चांगल्या आहेत. फुल टॉस चेंडू सरळ उडवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न करतायत, झेल तर स्वीकारली गेली आहे. यस, नक्कीच फलंदाज बाद. कल्पेश बॅक टू द डग आउट. हॅलो, चेक. नवीन फलंदाज आलेत विनायक. चला तर लगेच आपण या चेंडूच्या समाप्तीनंतर टॉस कडे वळणार आहोत. आपण जय हनुमान दिनकर पाडा विपक्ष हियांशी 11 मोहंडुल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहणार आहोत. आणि त्या ठिकाणी सज्ज असतील आमचे साथी समालोचक निखिल सर, जे आता जोडलेत आमच्यामध्ये. सहर्ष स्वागत तुमचं देखील. शेवटचा चेंडू पाहू शकताय. यावेळेस ऑफ साइडला अगदी आपण पाहतो इनसाइड आउटचा फटका. चेंडू गेलाय 6 धावांसाठी. षटकार, शॉर्ट ऑफ द टुर्नामेंट, कारण की या पद्धतीचा फटका अगदी आपण पहिल्या दिवसापासून पाहिलं नव्हतं. हा फटका पाहताय शॉर्ट ऑफ द टुर्नामेंट, शॉर्ट ऑफ द मॅच. षटकार आलाय शेवटच्या चेंडूवर. धावसंख्या आपण पाहतोय स्कोर बोर्डवर 54 आणि 55 धावांची आवश्यकता असेल विजयाकरिता. यापुढे होणारा सामना जय हनुमान दिनकरपाडा विपक्ष हियांशी 11 मोहंडुल या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. धन्यवाद. हियांश 11 मोंडूळ आणि त्या विपक्षात जय हनुमान दिनकरपाडा दोन्ही संघांचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हॅट्रिक आमदार आदरणीय भिवंडी ग्रामीणचे कार्य सम्राट, कार्य तत्पर आमदार महोदय शांतारामजी मोरे साहेबांच्या नावानं ही स्पर्धा दिनकरपाडा संघाचा कॅप्टन माझ्यासोबत जोडला गेलाय. अनिकेत आणि मोंडूळ संघाचं प्रतिनिधित्व करतील जयेश. सन्माननीय अनंताजी पारधी साहेबांना विनंती आहे की आपण या नाणेफेक कक्षामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. नाण्याच्या 2 बाजू तुम्ही पाहतायत. स्पेशल कॉइन या स्पर्धेकरता बनवला गेलाय. आमदार चषक एका बाजूला आणि एका बाजूला सुभाष 11 खानिवली. सन्माननीय पारधी साहेबांना विनंती आहे आदरणीय सन्माननीय पारधी साहेबांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक होते. आमदार चषक इज द कॉल. आणि इथे आमदार चषक असा कौल देखील आलाय. टॉस जिंकलाय जय हनुमान दिनकरपाडा या संघानं. नाणेफेक जिंकणाऱ्या संघाकरता जिंकलेल्या संघाला इथे शीतपेयाची व्यवस्था देखील केली गेली आहे. खरं तर अनिकेत, प्रथमतः तुझं अभिनंदन, कारण टॉस जिंकला. सामना 4 षटकांचा आहे. एवढी मोठी स्पर्धा आहे, काय म्हणशील, तुझा निर्णय काय असणार आहे? आम्ही फिल्डिंग करू. पहिल्यांदा फिल्डिंग करणार आहात. उन्हाचा तडाखा देखील वाढला, जशी मकर संक्रांत संपली आहे आणि त्यानंतर मग आता चेंडू देखील तितक्याच आघातानं जातो. मी काय म्हणतो की काय कशा पद्धतीनं रणनीती घेऊन क्रीडांगणाच्या आतमध्ये उतराल? रणनीती आम्ही केलेली आहे. यांच्यासोबत आमचा खूप वेळा संघ खेळला आहे. आता आम्ही बघू पुढे आता कसं खेळतो. प्रत्युत्तर द्यायचं आहे जयेश. मोंडूळ संघ बऱ्याचदा त्यांच्या विपक्षात खेळलाय. काय म्हणशील, काय स्ट्रॅटेजी असणार आहे मैदानाच्या आतमध्ये?
नक्कीच चांगल्या धावा उभ्या करण्याचा प्रयत्न करू. 45 ते 50 जाण्याचा प्रयत्न करू. 45 ते 50 धावांचं टार्गेट. कदाचित ही भव्यदिव्य इतकी मोठी स्पर्धा, या विभागातील फ्री एंट्री टुर्नामेंट, काय म्हणशील आयोजकांकरता तुझ्या वतीनं काय काय प्रतिक्रिया आहेत? आयोजन खूप सुंदर आहे आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही आभार मानतो आमदार साहेबांचे. आणि आमदार साहेब आमच्या जवळचे आहेत, आम्हाला कधी पण आमच्या साथीला असतात. आम्हाला कधी काय हवं नको असलं तरी ते बघतात. डेफिनेटली आमदार सन्माननीय शांतारामजी मोरे साहेबांकरता खूप चांगल्या प्रतिक्रिया त्यांना दिल्यात. तुमच्याकरताच नाही तर आमच्या देखील आमदार मोरे साहेबच आहेत. आणि कदाचित इथून दूरवरचा पल्ला जो आहे वाड्याचं ते टोक, त्या टोकापर्यंत साहेबांचं जे नेटवर्क आहे, म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना की बऱ्याचशा विभागातले आमदार भेटतच नाही, दिसत तर अजिबात नाही. परंतु मोरे साहेबांचं असं आहे ना की किती कोणी असू द्यात, छोट्यातला छोटा अगदी मोठ्यातला मोठा माणूस त्याचा पहिल्या 3 रिंगच्या आत फोन उचलणारं व्यक्तिमत्व आहे. शुभेच्छा तुम्हाला या मॅच करता. टॉस जिंकला जय हनुमान दिनकरपाडा संघानं आणि त्यांनी निर्णय स्वीकारलाय तो प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा. वळूयात आपण उत्तरार्धाच्या खेळाकरता, जिथे निश्चितच पाठलागाला होईल सुरुवात. मॅचला इथून सुरुवात होते. पहिलं सत्र फलंदाजी करत असताना जे गाजवलं अमर 11 स्पोर्ट्स या संघानं प्रथम फलंदाजी करत असताना धावा उभ्या केल्यात 54 आणि विजयाकरता 55 धावसंख्येची गरज आहे. KVPC कांदळी संघ KVPC कांदळी संघ ज्यांना विजयाकरता मोठं टार्गेट आहे. 4 षटकांची लढत मॅचला होईल सुरुवात. खऱ्या अर्थानं एक दैदिप्यमान क्रीडा स्पर्धा सध्या तुम्ही क्रीडांगणाच्या आतमध्ये पाहताय. बॉल तयार. पहिलाच बॉल स्लॉक स्वीप करायचा होता आणि बॅकवर्ड लेग स्वीप मधून अत्यंत वेगाने एक सिंगल कनेक्ट केली. खऱ्या अर्थानं आजचा शनिवारचा दिवस आहे. त्या बजरंगबलीच्या चरणी नतमस्तक होऊन मनोजव मारुतुल्य बेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम वाताजमतन वानरयुत मुखम श्रीरामदूतम शरणम प्रपद्य अखंड हिंदुत्वाचा झंझावत घेऊन गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेबांचे विचार आणि त्यांची समाज प्रणाली जी आपल्या उरामध्ये बाळगून महाराष्ट्राचे कार्यतत्पर उपमुख्यमंत्री महोदय आदरणीय एकनाथभाई शिंदे यांनी जी जबाबदारी सन्माननीय आमदार साहेबांच्या हातावर दिली आहे किंवा जी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली आहे ती अगदी अखंडितपणे अविरतपणे पारंगत करत असताना सलग 3 वेळा या भिवंडी विधानसभा मतदारसंघाचं आमदारपद ज्यांनी भूषवलं त्यांच्याच नावानं ही स्पर्धा तुम्ही पाहतात. चेंडू पुन्हा येऊन आदळला तो देह यष्टीवर आणि इथून एक सिंगल. इट्स अ इन्व्हॉल्वमेंट ऑफ द बॅट असं पंच निर्देशित करतायत. एका सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या पोहोचली आहे 2 या आकड्यावर. इथे उत्तरार्धामध्ये जेव्हा तुम्हाला लढायचं आहे त्यावेळी काही रणनीती सजवाव्या लागतात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण जर विचार केला जास्तीत जास्त तुम्हाला त्याचा युटिलायझेशन करता आलं पाहिजे. नियंत्रित क्षेत्ररक्षण म्हणजे 38च्या आतमध्ये बंदिस्त वर्तुळ आणि त्याच्यावरून खेळण्याची मुभा ही प्रत्येक खेळाडूला. बॉल तयार. महेश आलेत. या षटकातला पुढचा बॉल फटका पहा उंच पुरा आहे. ऑन साइडला सरळ उडवलाय. जितका उंच तितकाच लांब. इट्स अ हाय अँड हँडसम षटकार. गुरुवर्य दिघे साहेबांना कुठल्याही पदाचा हव्यास नव्हता. साहेबांनी अनेक आमदार घडवले, खासदार, महापौर, नगरसेवक, अनेक पद घडवणारी व्यक्तिमत्व घडवली गुरुवर्य दिघे साहेबांनी. अगदी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेबांचं देखील ज्या पद्धतीनं त्यांची रणनीती आहे राजकीय पटलावरती समाजकारण 100% समाजकारण या गोष्टीला त्यांनी दुजोरा दिलाय. फटका चांगला आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा बॉल चालला गरंगळत स्क्वेअर ऑफ द विकेट. मिड विकेट मधून चेंडूला टेक ऑफ केला आणि त्यानंतर एक सिंगल इथून कनेक्ट केली जाईल. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. 9 ऑन स्कोर कार्ड. संघाची टोटल पोहोचली आहे 9 या अंकावरती. पहिलं षटक महेश मात्र इथून टाकतायत. 55चं टार्गेट समोर आहे. अगदी मी बऱ्याचदा म्हणतो की अगर जीतना है तो हालात से क्या घबराना.
क्योंकि जंग के मैदान के अंदर लश्कर कभी देखा नहीं करते आणि इथे तेच काम प्रत्येक संघाला करायचं आहे. बॉलर इथून तयार ओव्हर द स्टम्प्स स्विच इट करण्याचा प्रयत्न होता. आता बऱ्याचदा आपण म्हणतो की लगा तो आबाद नाही तो बर्बाद. इथे स्वतःचं नुकसान करून घेतलंय फलंदाजानं. यष्टांच्या वर्ण लँडिंग झालं. याच एका निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावसंख्या मात्र स्थिर स्थावर अवस्थेमध्ये. अगदी या परिसरातील नामवंत संघ सध्या क्रीडांगणावरती हे सगळे छत्रपतींचे छाबे लढतात. रणसंघर्षाची माती या महाराष्ट्राच्या मातीनं अनेक अनेक संघर्ष योद्धे अगदी दिले. बॉलर इथे मात्र तयार ओव्हर द विकेट. प्रॉपर यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता. इट्स अ मिसिंग यॉर्कर आणि चेंडूला इनफिल्डच्या डोक्यावरून स्टिअर केलं. जिथून पहा एकाच ट्रॅकवर आल्या 2 गाड्या आणि कोकण रेल्वेचा ट्रॅक सिंगल आहे त्यामुळे इथे घडला अपघात. बॅट्समन आउट. सगळ्यात महत्वाचा विकेट अत्यंत महत्वपूर्ण असणारा निशांत पष्टे जो निघालाय कांदळी संघाचा तारणहार किंवा संकटमोचक म्हणून ज्याची ओळख आहे तोच फलंदाज निघाला परतीच्या प्रवासाला. आणि सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे जे शुभ आशीर्वाद किंवा जो विश्वास दाखवला शिंदे साहेबांनी तो फक्त आणि फक्त कार्याच्या बळावर. इथून म्हणूनच हॅट्रिक विजयाची सलगता त्यांनी पारंगत केली आणि मी तर म्हणेन की सलग 4थ्यांदा 5व्यांदा देखील साहेब निरंतर जिंकतील यात शंका नाहीये. अगदी आता जो जाज्वल्य प्रश्न होता वाडा भिवंडीचा त्याच्याकरता देखील साहेबांनी तब्बल 800 करोडपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिला आणि ते काम आता अत्यंत वेगानं दिवस रात्र म्हणजे जी नुकतीच सभा झाली त्यात सक्त ताकीद दिलं खरं तर एकनाथ शिंदे साहेबांनी की ते काम अत्यंत रडारवर कंप्लीट झालं पाहिजे. इथे बॉल तयार ओव्हर द विकेट वैभव हरके आणि इथे पहा ग्लान्स केलाय बॉल बॅक ऑफ द एंड चाललाय. चेंडू फाईन लेग मधून निघून जाईल. मुख्य मंचाला मानवंदना देत बॉल चाललाय 4 धावांसाठी. इथे आलाय चौकार आणि याच चौकाराच्या मदतीने संघाची टोटल पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. ही धावसंख्या धाव फटकावर आली. महाराष्ट्राच्या मातीकरता दारोष्ण रक्त ज्या माझ्या राजानं वाहिलं त्या धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा आकडा इथे आला आणि उडवला बॉल मिड विकेटच्या डोक्यावरून भगव्याला सलामी देणारा अत्यंत विस्फोटक फटका. बॉल चाललाय 6 धावांसाठी. आलाय दमदार षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची टोटल पोहोचली आहे ते 20 आणि छत्रपती संभाजी महाराजांचं एक वाक्य आहे की आपल्या प्राणाहूनही प्रिय हा भगवा आदिलशाहीच्या थेट नेऊन छाताडात गाडायचा आणि याच भगव्याला अत्यंत प्रिय मानणार आणि या महाराष्ट्राच्या मातीतील संघर्ष छत्रपती कसा असावा किंवा एक मूर्तिमंत राजाच्या पोटी पुत्र पारंगत कसा असावा त्याचं उदाहरण होतं. खरं तर छत्रपती संभाजी महाराज आदरणीय सूरजजी मोरे साहेब देखील या क्रीडा मंचावरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अगदी वळूयात आपण क्रीडांगणाच्या दिशेनं. वैभव त्याच्या विरोधात 2 आक्रमणं चढवली गेली आहेत. बऱ्याचदा म्हटलं जातं शिवतंत्रामध्ये की अटॅक इज द बेस्ट एवर वेपन. प्रतिस्पर्ध्यावर तुम्ही एकटे असलात तरी चालेल परंतु हवी तुम्हाला होता आलं पाहिजे आणि तेच काम इथं गोलंदाजाच्या विरोधात सध्या फलंदाज वीरू चांगलं काम करतोय. षटक क्रमांक 2 संघाची टोटल पोहोचली आहे 20 या आकड्यावरती. 35 धावा दूर आहे केपीबीसी कांदळी इथून विजयापासून. बॉल तयार. बॅट अँड पॅड मधून फक्त हलक्या हातानं पंच केला बॉल. स्लिमिड ऑफला बॉल चाललाय. लॉंग ऑन मधून अत्यंत वेगानं खेळाडू आला लॉंग ऑफच्या क्षेत्रापर्यंत आणि तो जोवर बॉलला उचलून फेकेल तोवर एक सिंगल इथून कनेक्ट केली गेली आहे. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या फ्लाय होते 21 या आकड्यावरती. विजयाकरता अजूनही बरोबर 34 धावांची गरज आहे. आमचे परममित्र संदीपजी पाटील देखील आमच्यासोबत कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतात. मागच्याच आठवड्यात कोशिंबड्याच्या क्रीडांगणावरती देखील एक भली मोठी म्हणजे शिंदे साहेबांचे अजून एक विश्वासू शिलेदार आपल्याच विभागातील आदरणीय
राजाभाऊ गोवारी त्यांच्या वतीनं एक मोठा शो आपण पाहिला आणि खऱ्या अर्थानं या विभागावर खरं तर आदरणीय स्वर्गीय गुरुवारी आनंदिगे साहेब त्यांचं छत्र हरवल्यानंतर शिंदे साहेबांची एक वेगळ्या आशीर्वादाची छाप आहे. इथून मात्र दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. लेग कटर होता, डावखुऱ्या हाताच्या खेळाडू करता अतिरिक्त शफल झालाय, टर्न केलं बॉलला, लेग स्टिक वरनं ऑफ स्टिकच्या अगदी बाहेर आणण्यात आलंय. 4 चेंडूंचं सत्र संपलंय. अजूनही 2 बॉल इथून शेष आहेत. संघाची टोटल स्थिर स्थावर अवस्थेमध्ये. अजूनही मोठ्या धावसंख्येची गरज आहे. इथून ओळखावं लागणार आहे फलंदाजाला. गोलंदाज तयार, प्रॉपर कनेक्शन, बॉल चाललाय स्लॉट मधून सरळ थेट प्लॉट मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. बॉल निघून जाईल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. मच नीडेड षटकार. थँक्यू. सन्माननीय राकेशजी घरत साहेब आणि आदरणीय डॉक्टर सन्माननीय भोसले साहेब यांना विनंती आहे की मुख्य क्रीडा मंचावर येऊन आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचं. इथे षटकार आला जो अत्यंत गरजेचा होता. संघाची टोटल पोहोचली आहे 27 वर. विजयाकरता अजूनही 28 धावांची गरज आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खरं तर जेव्हा जेव्हा चेंडू तुमच्या स्लॉट मध्ये येईल तेव्हाच तुम्हाला तो बाहेर पाठवणं शक्य आहे. परंतु इथून जर आता अनालिसिस आपण पाहिलं तर अगदी 50-50% म्हणजे दोलायमान अवस्थेमध्ये हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल, ज्यामध्ये कांदळी संघाला देखील तितक्याच संधी आहेत जितक्या अमर 11 कासणे या संघाला इथून जेवढ्या संधी आहेत. कारण बघा संदीप 55 धावसंख्येचं लक्ष होतं, ज्यामध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये 27 धावा सर झाल्यात. आता विजयाकरता 12 बॉल शिल्लक आहेत, म्हणजे अर्ध सत्र जे बाकी आहे आणि त्यानंतर विजयाची धावसंख्या ती मात्र 28. 1 धाव जी अतिरिक्त रिक्वायरमेंट आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. यानंतर पुढची लढत देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला जय हनुमान दिनकरपाडा आणि त्या विपक्षामध्ये हियान्स 11 मोंडू हा संघ. दिनकरपाडा संघाच्या अनिकेतनं टॉस जिंकला आणि त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय स्वीकारलाय. क्रीडांगणाचा राग रंग पाहिल्यानंतर त्यांनी निश्चितच निर्णय स्वीकारलाय तो क्षेत्ररक्षणाचा. इथे अगदी पूर्ण महाराष्ट्रभर ज्यांचा डंका जो वाजला आणि संदीपजी फार महत्वाचं आहे. भारत पाकिस्तान ज्यावेळी युद्ध झालं ना त्यावेळी युनेस्कोला रिप्रेझेंटेशन द्यायचं होतं आणि कदाचित पूर्ण महायुतीला प्रश्न पडला होता की जागतिक लेवलवर संयुक्त राष्ट्रांचं प्रतिनिधित्व तेव्हा कोण करेल. आणि मोदी साहेबांच्या समोर चेहरा आला तो सन्माननीय कार्यतत्पर डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांचा. आणि मग अमेरिकेत जाऊन साहेबांनी आपलं जे मत होतं भारताचं ते तिथे मांडलं. हेच तर एका सुशिक्षित आणि कार्यप्रणाली ज्यांनी सिद्ध केली आहे त्या नेतृत्वावर विश्वास ठेवण्याचा हा अत्यंत महत्वाचा फायदा आहे. इथे पहिलाच बॉल पाठवलाय. 9+6 बोनस 7 धावा. आप बैल मुझे मार अशी अवस्था क्रीडांगणाच्या आतमध्ये. महत्वाच्या क्षणी इथे मात्र फासे उलटे पडायला सुरुवात झाली आहे. षटकार आलाय आणि 7 धावा धावफलकावर झाला कनेक्ट. संघाची टोटल पोहोचली आहे 34 या आकड्यावरती. आता विजयाकरता फक्त 21 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 21 धावा. कदाचित गोलंदाज कल्पेशची जी साइड ऑन ऍक्शन आहे ती साइड ऑन ऍक्शन आता अमर 11 कासने संघाकरता धोकादायक ठरली आहे. इथून मात्र षटकार आला. नो बॉल. पुढच्या बॉलवर फ्री हिटची संधी देखील असणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटने जे नियम बदलले त्या अनुसरून इथे फलंदाजांना एक संधी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा कल्पेश सज्ज होईल या बॉलवर. ओव्हर द विकेटनं मुख्य फ्लेक सेंडकडनं प्रॉपर ब्लॉक त्याला उडवला. बॉल चालला लॉंग ऑफ मध्ये अत्यंत वेगानं महेंद्रसिंग धोनी स्टाईल सेमी हेलिकॉप्टर जो पेशकश केला फलंदाजानं. बॉल निघून जाईल 4 धावांसाठी. चौकार. पाटे आणि त्यानंतर लगेचच त्यांनी तत्परतेने मदत देखील पोहोचवली. हे समाजकार्य आहे. अगदी लोक हेच तुम्हाला लक्षात ठेवतात
या विभागात येत असताना देखील विकासाचा कायापालट जो आपण पाहिला, रस्त्याचं जे काम वेगानं सुरू आहे, तातडीनं जे आदेश दिले गेले मुंबई नाशिक हायवे करता देखील, त्या माध्यमातून पहा तिथं देखील पूर्ण रस्त्याला पूर्णतः कंप्लीट ते काम करण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. तर बॅटची अपरेज आणि बॉल चालला लेग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू अत्यंत वेगानं निघून जाईल. 4 धावांसाठी इथे आलाय दमदार चौकार. संघाची टोटल मात्र इथे वधारलेल्या अवस्थेमध्ये टोटल जाऊन पोहोचली 42 या आकड्यावर. अगदी 42 धावा ज्या धाव फलकावर जोडल्या गेल्यात. खेळ संपला, अजूनही उर्वरित 10 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता फक्त 13 धावसंख्येची गरज आहे. सामना खरं तर होता कुठे आणि सामना आणून ठेवलाय कुठे, हे कदाचित अमर 11 कासणे संघाला त्या गोष्टींचं अनालिसिस करणं गरजेचं आहे. अतिरिक्त चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा, इथून मात्र एक अतिरिक्त धावसंख्या धाव फलकावर जोडली जाईल. संघाची टोटल पोहोचली आहे 43 या अंकावरती. तुम्ही पाहतायत सुभाष 11 खानिवली आयोजित हॅट्रिक आमदार, दमदार आमदार आदरणीय शांताराम मोरे साहेबांच्या वतीनं आमदार चषक ही भली मोठी आणि तितकीच भव्य दिव्य स्पर्धा. 2च बॉलचा खेळ इथून मात्र संपलाय. संघाची टोटल पोहोचली 43 या आकड्यावरती. विजयाकरता 12 या धावसंख्येची गरज आहे. सुपर बॉलिंग कमबॅक महत्वाचा आहे. अगदी जे झालंय ते विसरून जा आणि जे घडवायचं आहे त्यावर विश्वास ठेवा. इतिहास देखील तुमच्या निधड्या छातीनं लढण्याची नोंद इथून घेऊ शकतो. फक्त तुमच्या संघर्षामध्ये दम पाहिजे आणि तो दम इथं दाखवावा लागणार आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या अमर 11 कासणे संघाला थोडासा हवी ठरलाय. इथून केपीव्हीसी कांदळी संघ कासणे संघाच्या विपक्षात. बॉल तयार मिस्टर कल्पेश. 1 मोर डॉट बॉल, बॅक टू बॅक दुसरा. हे सर्वोत्तम कमबॅकचं उदाहरण इथे मात्र दाखवतात कल्पेश. अत्यंत आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलाय. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत आणि इथून जर 13 धावा वाचल्या, इथून 12 धावा जर वाचल्या तर मग मात्र एक चिंगारी किंवा एक मोठा रणसंघर्ष या क्रीडांगणाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. इथून लढावं लागणार आहे दोन्ही संघांना आणि या आमदार चषकाला जिंकण्याकरता प्रत्येकाची मेहनत इथून मात्र सुरू आहे. बॉल तयार, ओव्हर द विकेट, योग्य टप्पा आणि त्यावर मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू नो मॅन्स लँड, जिथे क्षेत्ररक्षक विरहित जागा आहे तिथे चेंडूचं लँडिंग आपण पाहिलं. त्यामार्फत धावसंख्या 2 आकड्यानं कनेक्ट होईल. टीमची टोटल पोहोचले 45. 10 धावा दूर आहेत विजयापासनं. एक शेवटचा बॉल या षटकातला इथून मात्र शिल्लक. पंचांची संदीपजी दाद द्यावी लागणार आहे, कारण जशी मकर संक्रांत संपली तसं सूर्याचं उत्तरायण सुरू झालं आणि मग आता उन्हाचा तडाखा देखील तुम्ही पाहताय. परंतु सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की जंगल आणि जल वाचवा. त्यामुळे समोर देखील आपण पाहतो अच्चाट आणि अफाट जंगल आहे, परंतु तिथे वृक्षारोपण करणं फार गरजेचं आहे. अगदी इथे पहा, बँक ऑन द टार्गेट, आदळला बॉल, परंतु पंच देखील तटस्थ आहेत. पहिली धाव वेगानं कनेक्ट केली आहे आणि हेच खरं तर क्रिकेट आहे ना. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला जमले पाहिजेत. बॅकअप फार उशिरानं आला त्यामुळे इथे 2 धावा झाला कनेक्ट. एंड ऑफ दी 3rd ओव्हर, स्कोर फ्लाइज टू दी 47. नाउ 8 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. 8 धावसंख्येची हा सामना जिंकण्याकरता गरज आहे. खरं तर संदीपजी, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि 12व्या शतकात या महाराष्ट्राच्या मातीला अनेक संत लाभले. त्यापैकी संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम महाराज असतील, संत एकनाथ असतील. त्यांचा उल्लेखच आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी. एखाद्या रस्त्याने जाताना आपण अचानकपणे एखाद्या झाडाच्या कुशीत जाऊन थांबतो, परंतु प्रत्येकाने एक तरी झाड लावलं पाहिजे. हे देखील या आमदार चषकाच्या वतीनं एक संदेश आम्ही जरूर इथून पोहोचू. कारण समोर पाहिलेले टक्कल पडलेले डोंगर पाहिले ना की मग खरं तर जसा माणसानं निसर्गाचा ऱ्हास केला ना, तसा निसर्ग देखील त्याची ताकद दाखवत असतो. अचानक येणारा सुनामी किंवा अगदी इथे चला स्प्लिटअप व्हा, जास्त वेळ घेऊ नका. 1 षटक आणि विजयाकरता 8 धावसंख्येची गरज आहे. अगदी यंदाचं हिवाळी अधिवेशन खरं तर सन्माननीय आमदार महोदयांनी अगदी गाजवलं आणि विधिमंडळात जशा बैठका झाल्या तशी बैठक आता इथे बोलवली केपीव्हीसी कांदळीनं. चला ती बरखास्त करा आणि लवकर लगेचच शेवटचं षटक प्रगतीपथावर आणायचं. 6 चेंडू विजयाकरता 8 धावसंख्येची गरज आहे. या षटकात पूर्ण मेहनतीवर पाणी फिरले कल्पेशनं असं सांगावं लागेल, कारण 20 धावा त्यानं खर्च केल्यात आणि इथून 6 चेंडू विजयाकरता 8 या धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी कोणाच्या हातात दिली जाईल, विश्वास फार महत्वाची गोष्ट आहे. आणि गौरव आलेत, गौरव गोंधळी जो शेवटचं षटक इथून फेकेल. इट्स अ लास्ट अँड क्रुशल ओव्हर फॉर द टीम
अमर 11 कासने या संघाकरता अत्यंत महत्त्वपूर्ण असणारं हे 6 चेंडूत 8 धावसंख्येचे रिक्वायरमेंट असणारं षटक आहे. गौरव आलेत शेवटचं षटक प्रत्येक संघाकरता अत्यंत महत्त्वपूर्ण असणारी स्पर्धा आहे. आमच्या गुणलेखक कक्षामध्ये देखील आकाश मोरे त्यांच्या वतीने देखील जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आणि 6 चेंडूंमध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. वळूयात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार मिस्टर गौरव गोंधळी. पहिलाच बॉल आणि त्याच्या विपक्षात चढवलंय. इथे आक्रमण धर्मवीर गुरुवर्य आनंदिगे साहेबांच्या खेळाडू कक्षाला मानवंदना देणारा इथे ठोकलाय षटकार. थँक्यू. आणि याच षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 53 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. विजयाकरता अजूनही 2 या धावसंख्येची गरज आहे. 55 धावसंख्येचं टार्गेट आहे. 2 धावा इथून गरजेच्या आहेत. क्रिकेटचा मोठा हंगाम खरं तर सुरू आहे आणि याच हंगामाच्या माध्यमातून अनेक स्पर्धा त्या देखील सुरू आहेत. तिथे गोलंदाज तयार. आणि पहा असं म्हणतात घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात. सरेंडर केलं प्रतिस्पर्धी अमर 11 कासने संघाने इथे सरेंडर केलं. कारण 5 बॉलमध्ये 2 रोखण्याची क्षमता जर इथून दाखवली असती तरी देखील इतिहास घडला असता. परंतु इथे सामना जिंकला KPBC कांदळी. तुमचं मनापासून अभिनंदन. आणि चांगले लढलात अमर 11 कासने. तुमच्या पुढच्या क्रिकेटच्या प्रदीर्घ कारकिर्दीकरता मनापासून इथून शुभेच्छा. जाऊयात यानंतर संदीपजींकडे. थँक्यू. थँक्यू सो मच. आपण काही सन्मान आहेत आम्ही इथे करत आहोत. दोन्ही संघांना रिक्वेस्ट आहे की हँडशेक करायचं. पहा क्रिकेट इज द गेम ऑफ जंटलमॅन. सुसंस्कृत माणसाचा हा खेळ आहे आणि लगेचच आपण हस्तांदोलन इथे करावं लागणार आपल्याला. त्यामुळे या ठिकाणी शुभागमन झालंय. संजयजी पारधी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम. आपण काही सन्मान आहेत आम्ही करत आहोत. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. राकेशजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण सन्मानित करत आहोत. सुरेशदा मोरे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करत आहोत. राकेशजी घरत दादांना आपण इथं सन्मानित करतोय. मॅन ऑफ द मॅच वीरू पस्ते. यानंतर आपण डॉक्टर भोसले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण इथं सन्मानित करूया. सुरेशदा मोरे यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. भोसले डॉक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण इथं सन्मानित करत आहोत. त्यानंतर दिनकरपाडा गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्मानी अनंतजी पारधी काका इथे उपस्थित आहेत. त्यांना आपण इथं सन्मानित करूया. दिनकरपाडा गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आनंदजी पारधी काकांना आपण इथं सन्मानित करतोय. या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. आमचे अतिथी जे आमचे उपस्थित आहेत त्यांना सर्वांना आपण सन्मानित इथनं करतोय. अनंतजी पारधी सर्वांना आपण इथं सन्मानित करतोय. यानंतर रमेशजी जाधव काका या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण सन्मानित करूया. मोंडुलगावचं प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्यांना आपण सन्मानित करतोय. आपण या सूर्यदादा मोरे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मानित करतोय.
यानंतर आपण शुभ सन्मान करत आहोत. सन्माननीय संजयजी पारधी साहेब यांना आपण इथं सन्मानित करत आहोत. संजयजी पारधी साहेबांना आपण इथं सन्मानित करतोय. भारतीय जनता पार्टीच्या परिसरातील एक मोठं नेतृत्व आहे आणि त्यांना आपण इथं सन्मानित करत आहोत. आणि नंतर पुन्हा एकदा आपण जाऊया ऑन गोइंग मॅच कडे, ज्या ठिकाणी पुन्हा एकदा निखिलजी वाकेश आपल्या समोर जॉईन होतील. सो थँक्यू सो मच. थँक्यू. आदरणीय आमचे मित्रवर्य संदीपजी पाटील या विभागात मला ज्यांनी संधी दिली. मॅचला इथे होती सुरुवात. पहिलाच बॉल आणि ज्याला साइड आर्म ॲक्शननं त्यांनी तैनात केलंय, जिथून आपले सन्माननीय आयोजक आदरणीय जगदीशजी मडवी, सन्माननीय दर्शनजी मारुख, पंकजजी तुंगारे, सन्माननीय रोशनजी काटसकर, राजजी काटसकर, आकाश मोरे, आदरणीय कपिल शेलार आणि अविनाश दुमाडे. इथे धक्का क्रमांक पहिला जो निर्णय मी घेतलाय, याठी मॅन ऑफ द मॅचचा आपण किताब देखील देत आहोत. वीरू पस्ते, रवींद्र पस्त्यांचे सुपुत्र. आणि जबरदस्त खेळ आपण पाहिला. अतिशय अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी ओळखलं जातो. आणि सर मी म्हणेन घ्या, एक फटका पुलचा फटका जो होता ना, सुपर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फटका अभि या ठिकाणी उपस्थित आहेत. अभि देशमुख आपल्या शुभासे स्वीट बॉक्स आपण द्यायचा आहे. खूप चांगला खेळ त्याचा राहिला आपण पाहिला. यानंतर आनंदाजी पारधी काका या ठिकाणी उपस्थित, त्यांच्या शुभासे आपण कोल्ड्रिंक देत आहोत. वीरू पस्ते, जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. संजयजी पारधी साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांच्या शुभासे आपण पेस्ट्री देऊया. आणि शेवट आपण राकेशची गरज आहे त्यांच्या शुभासे. आणि डॉक्टर भोसले साहेब आपण देखील आपल्या शुभासे ते आकर्षक ट्रॉफी आपण द्यायची आहे. दोन्ही मंडळांच्या शुभासे आपण ही ट्रॉफी देत आहोत. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. वीरू खूप साऱ्या शुभेच्छा तुला पुढच्या मॅचसाठी, कारण तुमचा सामना देखील आता तिकडे. धन्यवाद. या ठिकाणी आमचे मित्रबंधू सन्माननीय अजयजी मोरे साहेब त्यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभतीये. त्यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. बॅटला ब्रश झाला बॉल आणि त्यानंतर परतावा लागणार आहे. पंच शकीलजी कोटी सरांचा बोट मात्र आकाशाकडे. फलंदाज बाद. भावेश प्रथम गोलंदाजी करत असताना आतापर्यंत कटाक्षानं गोलंदाजी स्वीकारली आहे. म्हणजे 4 चेंडू त्यांना डिलिव्हर्ड केलेत. एक चौकार जर वगळला तर बाकी 3ही चेंडू त्यांना मेरिटनुसार इथून मात्र टाकले गेलेत. नवीन बॅटर स्वतः टीमचा कॅप्टन मिस्टर जयेश, जो संघाला लीड करण्याकरता हियान इलेव्हन मोहंडूळ हा जो संघ आहे त्या संघाचं प्रतिनिधित्व करण्याकरता क्रीडांगणावरती दाखल झाला आहे. सन्माननीय अजयजी मोरे साहेब, त्यानंतर सन्माननीय सूरजजी मोरे साहेब या स्पर्धेकरता फार मोठी मेहनत. आणि सूरजजी मोरे साहेब, खरं तर महाभारतात एक वाक्य आहे की जनकल्याणासाठी, रयतेच्या सुखासाठी काही चुकीची कामं करावी लागली तरी त्यात भगवान तुम्हाला निश्चितच पार माफ करतो. भगवान कृष्ण तुम्हाला माफ करतात. आणि त्याचा एक किस्सा जरूर आपण ऐकूयात. इथं राऊंड विकेट मैदानाच्या हातून प्रॉपर स्ट्रोक उडवला, इनफिल्डच्या डोक्यावरून बॉल चालला, सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आला. इथे दमदार चौकार. आणि सन्माननीय डॅशिंग डायनामिक युवा नेतृत्व आदरणीय अजयजी मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचा आपण करूयात मनपूर्वक सहर्ष स्वागत. सन्माननीय सनी पारधी,
फायर ब्रिगेड महाराष्ट्र राज्य त्यांचं देखील इथे सहर्ष स्वागत. बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट आणि तिथून बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगचा खेळाडू फाईन लेगच्या क्षेत्रात थोडं